सांगली येथे कृष्णा नदी पात्रात तरुणाने आपले आयुष्य संपविले। सांगली येथे कृष्णा नदी पात्रात बुधवारी सकाळी एका तरुणाने उडी घेतली होती। त्या तरुणाच्या मृतदेहाचा शोध 2 ते 3 दिवसापासून घेण्यात येत होता। आज त्या तरुणाचा मृतदेह सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सला मिळालेला आहे। दीपक प्रकाश कातारी वय 27 राहणार संभाजी कॉलनी वसाहत सांगली असे मयत तरुणाचे नाव आहे। सांगली येथील नदीपात्रावरील नवीन पुलावरून बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दीपक कातारी या तरुणाने नदीपात्रामध्ये उडी मारल्याचे एकाने पाहिले होते। बुधवारपासून दीपक कातारी यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत होता, मात्र यश आले नाही। गुरुवार शुक्रवार असे सलग 2 दिवस सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सने मोहीम राबवून मृतदेह नदीपात्रातून आज बाहेर काढला आहे। दीपक कातारी या तरुणाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटविली आहे। शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत।